हाय, कसे आहात तुम्ही सगळेजण? होप करते खूप छान असाल. तर मी आत्ताच हे बघा स्टँड चिपकवलं आहे त्याला. तर इथं बघू शकता तुम्ही या कार्टूनचं काय चाललंय. तिला चाऊमिन खायला दिले, तिने सगळे पॅडवर टाकून ठेवले सोफ्यावर. तिला म्हटलं आता एक एक भरत होती ती. तर त्यानंतर आम्ही लगेच जेवण केलं, भेंडीची भाजी पोळी अशी स्वयंपाक केला होता मी. आणि तिला पण जेवू घातलं, मी पण जेवले. नंतर तिला झोपी घातलं मी लगेच. आणि लगेचच इथं कपड्याच्या घड्या करायला घेतल्या, कारण तुम्हाला तर माहिती काल अ, वटपौर्णिमा होती. माझं पोट पण दुखत होतं खूप. तब्येत आज पण बरी नाही, तुम्ही आवाजावरूनच ओळखत असाल माझ्या. मला आज पण बरं वाटत नाही, पण आवरले मी, म्हटलं असंच बसलं तर. आणि आज मस्त अशी साडी घातली होती. म्हटलं तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा पुढे. बघा आता ही झोपीत पण कशी हसते. तर दिवसभर खेळते ना, तरी पण तिचं मन नाही भरत. ते झोपीत पण हसून घेते, खेळून घेते. मस्त अशी झोपली होती ती. म्हटलं पटकन भांडी आवरून घ्या. बघा तुम्ही पसारा किती पडलाय किचनवर. तुम्ही आवरून घेते आता पटकन. तुम्ही बघा, कंटिन्यू करा व्हिडिओ. तर इथे जे मी भांड्यासाठी लिक्विड वापरते ना, विम बारचं असतं ते. आपलं याचं लिंबूचं राहतं बघा, तुम्हाला माहीत असेल तर. तर त्याने हे वापरून बघा तुम्ही, कारण हाताला ना बिलकुल, ज्याच्या हाताला आग होत असेल ना साबणीने, मला तर होत होती खूप, इन्फेक्शन व्हायचं हाताला साबणीचं. असं व्हाईट व्हाईट होऊन जायची पूर्ण हाताने, एकदम आग व्हायची. त्यामुळे मी ना हे असं लिक्विड आणलं. मी काही प्रमोशन वगैरे करत नाही, पण एक तुम्हाला सांगते मी, मला फरक पडलं त्यामुळे. हे लिक्विड तुम्ही वापरून बघा. भांड्यांवर पण असे पांढरे डाग पडत नाही, काही नाही. खूप छान असं आहे ना, लगेच म्हणजे चक होऊन जातात भांडे. वास पण येत नाही भांड्यांचा. जर आपण चिकन वगैरे केलं, अंडे वगैरे जर केले, त्याचा वास येत असतो ग्लासांचा वगैरे. त्याने बिलकुल वास येत नाही. खूप छान आहे. जर तुम्हाला वापरायचं असेल तर नक्की मागवा तुम्ही. मी पूर्ण 5 लिटरची एक कॅनच आणत असते. 3-4 महिने तर सहज जाते ती. तर खूप छान आहे, नक्की वापरून बघा. त्यानंतर ना माऊचे पप्पा आले होते डब्बा घ्यायसाठी. तर ते आले ना, ते इतके हॉर्न वाजवतात खाली. त्याने ती उठून गेली माऊ. बघू शकता तुम्ही, लगेचच आलती माझ्याकडे. माझे भांडे पण नव्हते झाले आणि लगेच ती उठून गेली. आणि त्याच्यानंतर मग मी तिला थोडंसं खेळवलं, तिला लाड केला. रडत होती ती, त्यामुळे तिचं म्हणणं राहतं झोपेतून उठलं का मला एक म्हणजे 10-15 मिनटं तरी हिने म्हणजे कड्यावर घ्यावं. तर नंतर तिला मी खेळायला नादी लावलं. त्याच्यानंतर लगेच भांडे वगैरे आवरून घेतले. आणि लगेच मग किचन ओटा पण ते पण क्लीन करून घेतलं, कारण पोळ्या वगैरे केलेल्या होत्या, त्याचं पीठ वगैरे सांडलेलं होतं. लगेच तेलाच्या बरण्या वगैरे पुसून ठेवल्या. तुम्ही पण असं पुसत जा. आणि कारण त्याने ना झुरळ वगैरे येत नाही, तर मी रोज पोळ्या वगैरे झाल्या की लगेच पुसून ठेवत असते. तुम्ही पण पुसून ठेवा. आणि गॅस पण मला घासायचा नव्हता आज, पण काय झालं, सकाळी घाईच्या ह्याच्यात ना चहा सांडून गेला माझ्याकडून, म्हणजे उतू गेला चहा. त्यामुळे मला गॅस पण घासावा लागला. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही. तुम्ही बघू शकता मी कसं जुगाड लावलेला आहे. माझा ना गॅसचा जो पाय असतो खालचा, तो तुटलेला आहे. त्याच्या खाली मी वाटी लावलेली आहे. कोण कोण असं करतं मला नक्की सांगा कमेंटमध्ये. मला ते लावायचा रोज येतो गॅस रिपेअर करणारा, पण लक्षातच राहत नाही. रोज आवाज येतो त्याचा, पण लक्षातच राहत नाही ते म्हणजे द्यायचं आहे म्हणून गॅस. तर असं तुम्ही पण असं जुगाड करत असाल तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी त्याच्या खाली ना वाटी कोणतीच बसत नव्हती, पण जी बसली मी तीच ठेवलेली आहे. आणि गॅस घासते ना, त्या दिवशी ती वाटी पण घासते, कारण ती पण चिकट होत असते, कारण त्याच्यावर पण ओढतच ना आपण जे फोडणी वगैरे देतो ते. तर चला त्या मग व्हिडिओ बघा पुढे.
किचन माझं सगळं आवरून झालेलं होतं आणि इथे बघते तर ही मस्त झोपलेली होती खेळत. ते ताट होतं मला जे धोंड्याला मम्मीने दिलेलं माझ्या, त्याच्यासोबत खेळत होती. त्यानंतर मी लगेचच कांदे वगैरे पण चेक करून घेतले, कारण एक जर कांदा सडला ना पूर्ण कांदे सडून जातात. तसं लसणामध्ये पण होतं, ते दोन्ही पण मी चेक केलं आणि खूप कचरा होता त्याच्यामध्ये जास्त, तर ते पण साफ करून घेतलं आधी. आणि लसूण कांदे चेक झाल्यानंतर मी लगेचच झाडू वगैरे मारून घेतला होता. कारण मग मला पण परत माऊला झोपी घालायचं होतं मला, कारण ती झोपलीच नव्हती. तुम्ही पण बघितलंच व्हिडिओमध्ये किती वेळ झोपली ती. ती झोपतच म्हणजे झोपलीच नाही ती, कारण तिचे पप्पा हॉर्न वाजवत होते खूप खाली. त्यामुळे ती उठून गेली. दार उघडं होतं गॅलरीचं त्यामुळे. आणि इथे माझं सगळं आवरून आवरून झालेलं होतं. तुम्ही पण असं चेक करत जा कांदे वगैरे, कारण एक खराब झाला ना तर सगळेच खराब होऊन जातात. आणि जे चाळणीमध्ये राहिलेले होते ना ते ते सोलून मी नंतर फ्रीजमध्ये डब्यात ठेवून देणार होते, कारण ते एक एक लसणाच्या कांड्या होत्या. त्यामुळे मी तसे ठेवले होते. तर बघू शकता तुम्ही पूर्ण माझं किचन आवरून झालेलं होतं. तर मला ना एक सारखी कमेंट येते की होम टूर दे, होम टूर दे. तर नक्कीच मी होम टूरचा व्हिडिओ पण घेऊन येईन लवकरच, कारण थोडंसं घरामध्ये ना चेंजेस करायचे आहे. मला कलर वगैरे दिल्यानंतर मी होम टूर करेल. जर झालंच तर एखादा शॉर्ट व्हिडिओमध्ये मी ट्राय करेल होम टूरचं. तर नक्की व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.